मित्रांनो, हा माझा 47वा व्हिडिओ आहे. तर बघूया काय आहे ते. आजचा विषय आहे वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस हा प्रभावी असतो. बघूया कसं ते. लिंबू पाणी हे उष्णता दूर करण्याचे सर्वात चांगले पेयजल आहे. शरीरामध्ये उष्णतेच्या कारणाने कमी होणारे क्षाराची मात्रा नियंत्रित करण्यास हे मदत करते. लिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. साखररहित लिंबू पाणी पूर्णपणे कॅलरी फ्री असते. साखररहित लिंबू पाणी हे पूर्णपणे कॅलरीज रहित असते. कमी मात्रेत पाणी पिण्याने शरीरातील फॅट्स ऊर्जेच्या रूपात बर्न होण्याऐवजी एकत्रित होण्यास सुरू होते. कमी मात्रेत पाणी पिण्याने शरीरातील फॅट्स ऊर्जेच्या रूपात बर्न होण्याऐवजी एकत्रित होण्यास सुरू होते. जितके अधिक पाणी प्याल तितके अधिक फॅट्स आपण खर्च करू शकतो. सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून पिल्यास हे वजन कमी करण्यास मदतगार ठरते. प्रत्येक 1 तासानंतर 1 ग्लास पाण्याचे सेवन केल्यास याचा शरीराला आश्चर्यकारक लाभ होतो. छान. अधिक मात्रेत घेतलेले पाणी शरीरातील ताजा पदार्थ बाहेर काढते. अधिक मात्रेत घेतलेले पाणी शरीरातील ताजा पदार्थ बाहेर काढते व पचनक्रियेत सहयोग करते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू व मध यामधून नियमित रूपात घेण्याने महिन्याभरात आपणास फरक जाणवू लागेल. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आणि शरीरात मेटाबॉलिझम वाढवितो. वजन कमी करणे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी, लिंबू आणि मध पिण्याने लठ्ठपणा कमी होतो. दररोज सकाळी लिंबू पाणी आणि मध पिण्याने लठ्ठपणा कमी होतो. लिंबाच्या व्हिटॅमिन सी चे सर्वाधिक चांगले स्रोत व स्वास्थ्यासाठी लाभदायक मानले जाते. लिंबाला व्हिटॅमिन सी चे सर्वात चांगले स्रोत आणि स्वास्थ्यासाठी लाभदायक मानले जाते. खास करून पोटासंबंधित समस्यांसाठी लिंबाचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. लठ्ठपणाने त्रस्त असाल तर सकाळी हलक्याशा गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. याच्या निरंतर उपयोगाने वजन कमी होते. म्हणजे लठ्ठ माणूस जर असेल तर त्याने सकाळी हलक्याशा गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. त्याच्या निरंतर सेवन करावे म्हणजे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. माहिती छान आहे आजची. तर आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.